राम राम शेतकरी मित्र, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापत्रे. शेतकरी मित्र, तुम्हाला वाटतं याला काम नाही का, रात्री 2-2:30 वाजता कुठे व्हिडिओ काढते टाकते. शेतकरी मित्र, आताच पाईप बदलले. असं थंडी असल्यामुळे नाही का पाईप बदलले, याला जाळ करावं लागते, शेकावं लागते, थोडस ते कानाचा दुपट्टा गिट्टा शेकून घ्यावं लागते अशा पद्धतीनं. कारण कसं आहे, थंडी भयानक आहे. आताच पाईप बदलले मित्र, त्यामुळे पाय गरम करणं गरजेचं आहे. थंडी झाली पाय, त्यासाठी अशी शेकोटी करावी लागते, शेका लागते, चांगल्या पद्धतीने पाय शेकून घ्या लागते, तर झोप लागेल नाही. एवढं थंड आहे की लिमिटच्या बाहेरच. ते सांगूच नका मग काय होईल. इथं कांटाळ्या बसायला एवढी थंडी आहे, मग असे पाय शेकून घ्या लागते पद्धतशीर. हा, कसा आहे, पाय शेकले झोप लागते, नाही तर बर्फ लावल्यावर झालं. या शेकोटीला शेकूता या मित्र, शेतकरी मित्र, शेकोटी चालू आहे या. कारण कसं आहे, थंडीमध्ये असंच राहते बाबा, गरम झाल्याशिवाय झोप लागत. हे दुपटला चालू डोळ्यामध्ये, असं गरम शेकावं लागते, पाय गरम करावं लागते, तर थंडीमध्ये तरच आहे की ना झोप लागते. पाय गरम नाही केले तुम्हाला झोपच लागत नाही हो, एवढं थंड आहे बर्फासारखं. बस ते रात्रीची लाईन असंच खबळते. पाणीत घेणं लय अवघड, लयच अवघड, म्हणजे लिमिटच्या बाहेर अवघड. चले बा, पाईप बदलणं. ठीक आहे मित्र, धन्यवाद, ठेवतो.